काँग्रेसला राज्यात आधीच घरघर लागली आहे। महाराष्ट्र काँग्रेसमध्ये फार काही आलबेल नसताना काँग्रेसनं थेट दिल्लीमधून नवा प्रदेशाध्यक्ष नियुक्त केलाय। त्यामुळे राज्यातल्या काँग्रेस नेत्यांमध्ये काहीसा नाराजीचा सूर आहे। नवे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसला उभारी देऊ शकतील का, जाणून घेणार आहोत या रिपोर्टमधून। हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत डार्क हॉर्स ठरले आणि थेट दिल्लीतून प्रदेशाध्यक्षपदाची माळ घालून राज्यात पोहोचले। गेल्या काही काळ महाराष्ट्र काँग्रेसमध्ये दूरपर्यंत ज्या नावाची चर्चा नव्हती, तेच हर्षवर्धन सपकाळ आता महाराष्ट्र काँग्रेसचं नेतृत्व करणार आहेत। हर्षवर्धन सपकाळ 2014 मध्ये बुलढाण्याचे आमदार होते। अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी आणि राष्ट्रीय स्तरावर अनेक वर्ष त्यांनी काम केलंय। राहुल गांधींनी स्थापन केलेल्या कार्यगटाचे सपकाळ सदस्य राहिले। राजीव गांधींच्या काळात पंचायत राज संघटनेचे ते राष्ट्रीय उपाध्यक्ष होते। उत्तराखंड, पंजाबसह अनेक राज्यांच्या निवडणुकीत त्यांची महत्त्वाची भूमिका होती। विधिमंडळ पातळीवरही अभ्यासू आणि आक्रमक आमदार म्हणून त्यांची ओळख आहे। हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर भ्रष्टाचार किंवा इतर कुठलेही आरोप नाही। दिल्लीत संघटनात्मक वजन असणाऱ्या मुकुल वासनिकांचे ते निकटवर्ती आहे। 2017 मध्ये अर्थसंकल्पाच्या प्रती जाळल्या म्हणून सपकाळ यांचं निलंबन करण्यात आलं होतं। तर 2019 साली शिवसेनेच्या संजय गायकवाडांकडून सपकाळांचा पराभव झाला। आता प्रदेशाध्यक्ष म्हणून राज्यात नवी लढाई लढायला हर्षवर्धन सपकाळ सज्ज झाले आहेत। सर्वसामान्य परिवारातील कुठलाही राजकीय वारसा नसणाऱ्या एका सामान्य कार्यकर्त्याला पक्षाने जी संधी दिली आहे, ही फार मोठी संधी आहे आणि या संधीचं मी निश्चित सोनं करेल, ही माझी याबद्दलची पहिली प्रतिक्रिया। ही लढाई आहे आणि एक योद्धा, एक सैनिक या नात्यानं पूर्ण कर्मठतेने आणि तत्वानी सत्वानी ही लढाई आक्रमक पद्धतीने लढल्या जाईल। आमच्या दोघांची विधिमंडळाचा नेता म्हणून आणि पक्षाचा नेता म्हणून ही आमची जॉईंट रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे। उत्तम समन्वय ठेवून, उत्तम एकमेकाशी संवाद ठेवून, महाराष्ट्रातील सर्व नेत्यांशी उत्तम संवाद ठेवून त्यांच्याबरोबर सगळ्यांना विश्वासात घेऊन नवी सुरुवात या 25 मध्ये झालेली दिसेल। हर्षवर्धन सपकाळांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर कही खुशी कही गम अशी महाराष्ट्र काँग्रेसची अवस्था आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर, नितीन राऊत, सतेज पाटील, अमित देशमुख असे अनेक दिग्गज नेते इच्छुक होते। या नेत्यांना डावलून सपकाळ प्रदेशाध्यक्ष झाल्यानं काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये नाराजी आहे। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ बुलढाण्याचे, तर विधिमंडळ गटनेते झालेले विजय वडेट्टीवार चंद्रपूरचे। प्रमुखपदी विदर्भातल्याच दोन्ही नेत्यांची नियुक्ती झाल्यानं पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातले नेते नाराज आहेत। याआधी काँग्रेसने ज्या वेळेस प्रदेशाध्यक्ष नियुक्त केले त्यावेळेसचे प्रदेशाध्यक्ष हे एक चेहरा होता। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काँग्रेस त्यावेळेस दीर्घकाळ सत्तेत देखील होतं। सत्तेत नसताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हे प्रामुख्याने माजी मंत्री, माजी मुख्यमंत्री अथवा मोठा चेहरा राहिले। आता मात्र नवीनच प्रदेशाध्यक्ष दिल्याने सगळ्यांना शंका आहे की ते किती प्रभावी ठरतील। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून महाराष्ट्रात परतलेल्या हर्षवर्धन सपकाळ यांच्यापुढे आव्हानांचा डोंगर आहे। सपकाळांचा गेल्या काही वर्षात राज्यात फारसा संपर्क नाही। राज्यातल्या काँग्रेसच्या मातब्बर नेत्यांसमोर सपकाळांचा प्रभाव कितपत पडेल याबद्दल शंका आहे। तसंच कठोर निर्णय घेण्याची क्षमता सपकाळांना दाखवावी लागेल। प्रदेशाध्यक्षपदी डावलल्यानं काँग्रेसमधल्या कुरबुरी वाढतील। अशावेळी सपकाळांना कितपत सहकार्य केलं जाईल याचाही अंदाज बांधणं कठीण आहे। राज्यात काँग्रेस सत्तेवर नाही, विधानसभेतला पराभव, त्यामुळे पक्ष संघटना कमकुवत आहे। अशावेळी संघटनात्मक बांधणीचं मोठं आव्हान त्यांच्यासमोर असेल। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तोंडावर असताना काँग्रेसमध्ये चैतन्य आणण्याचं काम सपकाळांना करायचं आहे। राज्यात काय परिणाम होतील याचा फारसा विचार न करता दिल्लीतनं कारभार हाकायचा ही काँग्रेसची जुनी पद्धत आहे। आता भाजप बहुमतावर केंद्रात आणि राज्यात सत्तेत आहे। अशा काळात काँग्रेसनं केलेली ही नवी नियुक्ती परिणामकारक ठरणार की काँग्रेसचे नेते हात दाखवून साथ सोडणार याची चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे। काँग्रेस पूर्वीसारखंच जर परत एकदा स्थान मिळवू पाहत असेल तर मात्र प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे। एका बाजूला संस्थानिक राजकारण सोडावं लागेल आणि जनतेमधील नाळ पकडावी लागेल।
नवीन प्रदेशाध्यक्षांना हे किती जमणार हे पाहावं लागणार आहे, कारण की त्यांचं यश हे त्यांच्या कष्टाबरोबरच त्यांना मिळणाऱ्या सहकार्यावर अधिक असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट जितेंद्रसह सागर कुलकर्णी, NDTV मुंबई.